नमस्कार. मी प्राचार्य डॉक्टर अनिल सुगते, श्रीमती मथुबाई करवारे कन्या महाविद्यालय सांगली. आज शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी आमच्या महाविद्यालयामध्ये निसर्ग शाश्वतता आणि मानवी भवितव्य या विषयावर एक दिवसाची आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केलेली आहे. ही परिषद आयोजित करण्यामागचं कारण असं होतं की सध्या मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गाला जी मोठ्या प्रमाणात हानी पोचत आहे, ती हानी कुठेतरी थांबवणं आणि या हानीमुळं मानवाचा अंत जो जवळ आलेला आहे तो कसा टाळता येईल हे समाजाला सांगणं हे एक आमचं ध्येय होतं. त्याचबरोबर हा विषय ठरवत असताना आम्ही विचार केला की सध्या प्लास्टिक आणि इतर काही गोष्टीमुळं निसर्गावर जे आक्रमण होत आहे ते आक्रमण कसं थांबवता येईल. मग मोठमोठ्या कारखानदारी म्हणून सोडणारे जे गाळ आहे नदीच्या किनारी, त्यामुळं नदींच्यामध्ये जी मासे आहेत त्या माशांचं होणारे मोठ्या प्रमाणातली हानी, त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये तुम्ही बघता की मोठ्या प्रमाणात जंगलातील प्राणी, बिबट्यासारखे प्राणी हे मध्यवस्ती असणाऱ्या शहरामध्ये देखील या लागलेले आहेत. तर लोकांच्यामध्ये जनजागृती करणे की हे प्राणी आज आपल्या समाजामध्ये काय या लागलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात निसर्गाची ही हानी काय व्हायला लागली याची जागृती लोकांच्यामध्ये निर्माण करण्यासाठी आम्ही ही परिषद आयोजित केली. या परिषदेसाठी खास करून याचा मोठा अभ्यास असणारे आणि याच्यावर चांगला संशोधन करणारे शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे यांना आम्ही निमंत्रित केले होते. ते या ठिकाणी आले. त्यांनी अतिशय सुंदर असा हा विषय आमच्यासमोर मांडला, आमच्या विद्यार्थिनींच्या समोर मांडला. खास करून विद्यार्थिनींच्या मार्फत हा विषय समाजापर्यंत पोहोचण्यासाठी चांगली मदत झाली. त्याचबरोबर समाजातील जे इतर नागरिक आहेत ते नागरिक देखील खास करून आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांना देखील आम्ही आवाहन केलं होतं. खास करून कारखानदारीचे प्रमुख, कॉर्पोरेटमधले प्रमुख हे सगळे या ठिकाणी आले होते. त्यांनी देखील या विषयाचा अभ्यास करून नक्कीच समाजापर्यंत पोहोचवण्याचं वचनबद्ध झाले. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी धारवाड युनिव्हर्सिटीचे कौसाले इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे डायरेक्टर प्राध्यापक डॉक्टर उत्तम किनंगे, BNN कॉलेज भिवंडी येथील प्राध्यापक डॉक्टर शशिकांत म्हाळुंकर प्राचार्य, त्याचबरोबर वाघ सर, आपल्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील डॉक्टर गुरव सर, डॉक्टर भरत नाईक सर, त्यानंतर डॉक्टर विकास मिंचेकर सर हे उपस्थित राहिले. त्यांनी विद्यार्थ्यांना, संशोधकांना, प्राध्यापकांना अतिशय चांगलं निसर्गाच्या संदर्भात मार्गदर्शन केलं आणि मानवी भवितव्य काय आहे हे लोकांना पटवून दिलं. त्याचबरोबर या ठिकाणी जे उपस्थित जे सगळे प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी होते हे दुपारी 3 नंतर संशोधन पेपर सादर केले. जवळजवळ 150 लोकांनी संशोधन पेपर सादर केले. 387 पेपर आम्ही प्रकाशित केलेले आहेत. त्याचे प्रिंटेड जर्नलचं देखील आज आम्ही उद्घाटन केलेलं आहे. ते देखील आम्ही समाजापर्यंत पोहोचवणार आहोत. त्याचबरोबर शासनानं देखील आमच्या इथं घेतलेल्या उपक्रमाची दखल घेऊन या संशोधनाची संपूर्ण प्रत पाठवण्यासाठी सांगितलेलं आहे आणि त्याचा कसा समाजाला उपयोग होईल ते करण्याचं आश्वासन देखील त्यांनी दिलेलं आहे. दुपारच्या सांगता समारंभाच्या वेळी खास करून राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटीचे त्यागराजा हे कुलगुरू त्यागराजा हे उपस्थित राहिलेले आहेत.